नमस्कार, झी24 तासच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप हा प्रमुख पक्ष बनला। सत्तेमध्ये भाजपचा क्रमांक 1 चा वाटा, मुख्यमंत्री भाजपचा, आणि त्यानंतर भाजपची वाटचाल ज्या पद्धतीने सुरू आहे त्यामध्ये अनेक बदल आपल्याला भाजपच्या अंतर्गत पातळीवरती पाहायला मिळतात। एका बाजूला गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं मराठी भाषेवरचं, मराठी अस्मितेचं राजकारण, दुसऱ्या बाजूला हिंदी सक्तीचा असणारा विरोध, महायुती सरकारची कामं, विरोधकांची भूमिका, आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज आणि उद्धव या दोन बंधूंचं संभाव्य एकत्रीकरण। या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये नेमकं काय चाललंय? भाजपमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये संघटनात्मक आणि अंतर्गत पातळीवरती फेरबदल सुद्धा झाले होते, आणि या फेरबदलांचा केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण। आज रवींद्र चव्हाण यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि भाजप या सगळ्या मुद्द्यांसोबत कशा पद्धतीने डील करणार आहे, भाजपची भूमिका काय असणार आहे, आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपची नेमकी प्लॅनिंग काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, खूप खूप स्वागत आहे आपलं। खरं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचा शपथविधी झाला, भव्य दिव्य शपथविधी झाला, त्यानंतर आपण बातचीत करतोय। पहिला प्रश्न आपण मराठी अस्मिता, मराठी मुद्द्यावरनं जे काही राजकारण गेल्या काही दिवसांमध्ये सुरू आहे त्या दृष्टीने आपण पाहूयात। काल राज ठाकरे यांची मीरा भाईंदरमध्ये सभा झाली, त्यासोबतच आज सकाळी काही मिनिटांपूर्वी उद्धव ठाकरे यांची मुलाखत सुद्धा प्रसारित झाली। या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग असेल, बॅलेट पेपर असेल, किंवा राज्यातल्या सगळ्या घडामोडी असतील, फडणवीस सरकार असेल, त्यासोबतच महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीतला पराभव असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती भाष्य केलं, आणि विशेषत्वानं पुन्हा एकदा भाजपला आणि त्यातल्या त्यात केंद्रीय नेतृत्वाला त्यांनी टार्गेट केलंय। शिवसेना फोडण्यासाठी, शिवसेना संपवण्यासाठी केंद्र प्रयत्न करते असं सुद्धा म्हटलंय, आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा भाजपला टार्गेट केलंय। कसं पाहता याकडे? खरं तर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेच्या संदर्भामध्ये चर्चा होते, या सगळ्या गोष्टीला थोडंसं एक वेगळ्या अँगलने पाहण्याचा कधीतरी विचार हा महाराष्ट्रातील जनतेने आपल्या माध्यमातून करणं हे फार गरजेचं आहे। ही सर्व मंडळी जी आज मराठी अस्मितेच्या गोष्टी करतायत, या सगळ्यांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या मंडळीने नक्की काय केलं। महायुतीचं सरकार म्हणून सातत्याने मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे ते सरकार म्हणून करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर केंद्रातल्या सरकारने केलं, ते सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्याच सरकारने केलं, आणि राज्यामध्ये महायुतीच्या सरकारने केलं। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम कोणी केलं तर ते केंद्रातल्या सरकारने केलं। गेली अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता, त्याला न्याय कोणी दिला तर तो याच सरकारने केला। देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सुरू झालेला मराठीचा प्रवास पूर्वीच्या काळापासूनचा मी तुम्हाला थोडासा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। विनोदजी त्यावेळेला शिक्षण मंत्री होते, त्यांनी त्यावेळच्या काळामध्ये मराठी आणि मराठीच्या दृष्टिकोनातून जे जे करायला पाहिजे म्हणून सातत्याने विचार करायला सुरुवात केली। त्यांनी काय विचार केला की मराठी भाषेमध्येच सर्वच्या सर्व शिक्षण ज्याला म्हणतो, की ज्याला इंजिनिअरिंगचं शिक्षण असेल किंवा मेडिकल शिक्षण ही झाली पाहिजेत। परदेशामध्ये चायनासारख्या देशांमध्ये हे अशाच पद्धतीने होत आहे, तर त्या दृष्टिकोनातून विचार करायला तेव्हापासून सुरुवात केली, आणि आत्ता या सरकारने, आता महायुतीच्या सरकारने अभियांत्रिकी शिक्षण या सगळ्या गोष्टी मराठी भाषेतून करण्याच्या संदर्भात त्याची सुरुवात केली। पॉलिटेक्निकमध्ये त्याचे 40% विद्यार्थी आज मिळायला लागलेत। ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने करण्याचं काम कोण करत आहे तर ते करण्याचं काम फक्त महायुतीचं सरकार करत आहे। पुन्हा मराठी भाषा आणि मराठी भाषेला सन्मान मिळाला पाहिजे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने मग त्याचं मराठी भाषा भवन करण्याचं काम कोणी केलं आहे तर ते सुद्धा महायुतीच्याच सरकारने केलं आहे।
मराठी विद्यापीठ निर्माण करण्याचं काम हे कोण करत आहे, तर ते सुद्धा महायुतीच्याच सरकारने केलं आहे. असे अनेक विषय की जे मराठी भाषा आणि मराठी भाषेला एक चांगल्या पद्धतीचं संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने मराठी भाषाचं आंतरराष्ट्रीय पद्धतीने त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा, यासाठी संमेलन घेण्याचं काम कोणी केलं, तर ते सुद्धा याच महायुतीच्या सरकारने पुण्यामध्ये केलं. त्यामुळे मराठी भाषेला प्राधान्याने आताही ज्या संदर्भातली चर्चा होते त्यामध्ये पहिलं वाक्य काय आहे, तर मराठी भाषा सक्तीची, याच संदर्भामध्ये विचार केला जातो आहे. आणि मग कुठेतरी राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून हे होत आहे. हे या संदर्भातलं आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा सर्व मंडळी वेगवेगळ्या चॅनल्सवरती असतील, सर्व पेपर्समधल्या मुलाखती असतील, सर्वांमध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलं की निवडणुका आल्या की भावनिक आव्हान करायचं हे काम गेली वर्षानुवर्ष काही पक्ष करतायत, तर त्यात काही नवीन नाही, त्यांनी ते केलं आहे. माझी सर्व महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये सक्तीचीच राहणार आहे, हे पूर्णच्या पूर्ण सत्य 50 वेळा नाही 1000 वेळा महायुतीच्या सरकारमधले सर्व नेते, महायुती सरकारचे सर्वच्या सर्व असणारे घटक हे सर्व वारंवार सांगतायत. त्यामुळे याला कुठेतरी या सगळ्या गोष्टीला पडदा पडला पाहिजे असं मला वाटतं. थोडक्यात तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरेंनी जे आरोप केला आहे तो राजकीय आहे, राजकारणाच्या अँगल नाही. तुम्ही आत्ता भावनिक मुद्द्याचा उल्लेख केलात की भावनिक मुद्दे पुढे गेले जातील. राज ठाकरेंचं तेच विधान आहे. राज ठाकरे काल असं म्हणाले, काल त्यांचा मीरा रोडमध्ये त्यांची एक सभा झाली आणि या सभेत त्यांनी असं सांगितलं की मुंबई तोडण्याचा हा डाव आहे. भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठी माणसाला आणि मुंबईला वेगळं करण्याचा हा प्रयत्न आहे. तर राज ठाकरे सुद्धा आता तो आरोप करतात. तुम्ही पूर्वी उद्धव ठाकरेंवर टीका करायचात. खरं तर देवेंद्रजींनी कोणत्या तरी मुलाखतीत किंवा एखाद्या सभेमध्ये हे पहिल्यांदाच सांगितलं होतं की जशा जशा निवडणुका येतील तसा काही नेते याच संदर्भात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल वगैरे असा आरोप हे नक्की करणार आहेत. पण मला असं वाटलं होतं की हा आरोप किंवा हे सगळं म्हणण्याचं काम जे आहे ते कदाचित उद्धवजी करतील, पण उद्धवजींनी केलं नाही. तर मला कालच्या सभेमध्ये राजसाहेबांनी केलं. खरं तर हे होणार आहे, हे करणार आहेत, कोणीतरी करणार आहेत. कदाचित देवेंद्रजींना हे पहिल्यांदाच कळलं होतं, तर मला वाटतं त्यामुळे ह्यात काही नवीन काही नाही. स्क्रिप्ट लिहिलेली आहे. कोणी लिहिली स्क्रिप्ट? ह्या स्क्रिप्ट लिहिलेल्याच असतात, त्यांच्याकडे त्यांची माणसं लिहून ठेवलेल्याच आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला पुढे करायच्या, तेवढं ते करण्याचं काम करतात. ही स्क्रिप्ट दुसरीकडून कुठून आली असं वाटतं? त्यांचेच लोक लिहून देत असतील. त्यामुळे हे असं की आपल्याला याच मुद्द्यावरती बोलावं लागेल, विकासाच्या मुद्द्यावरती बोलू शकत नाही, किंवा एखादं विषय मांडण्यासाठी काहीतरी असलं पाहिजे, काहीच नसल्यामुळे असे मुद्दे मांडतायत. थोडक्यात राज ठाकरेंकडे मुद्दे नाहीत म्हणून ते असं बोलतायत असं तुमचं म्हणणं आहे? मी असं म्हणणं योग्य नाही. पण खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये थोडासा विचार करण्याची गरज आहे की हा विषय हा संपलेला आहे, ह्याच्यावरती पडदा पडला आहे. त्या संदर्भात कमिटी तयार झालेली आहे. कमिटी त्याचा अभ्यास गट म्हणून त्याचा अभ्यास करणार आहे. अभ्यास करून त्या संदर्भातला अहवाल हा विधानसभेमध्ये येईल आणि मग त्याच्या संदर्भातला निर्णय होईल. तुम्ही म्हणता पडदा पडला, आपण निर्णय घेतला, समिती स्थापन केली, पण यामध्ये कुठेतरी भाजपची अडचण होते असं दिसतं. कसं ते सांगतो. भाजपचे खासदार आहेत निशिकांत दुबे, त्यांनी जे स्टेटमेंट केलं की मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे किंवा जो काही त्यांच्या विधानाचा रेफरन्स होता, त्यामुळे कुठेतरी एका बाजूला राज्यातलं फडणवीस सरकार हिंदीबाबत मराठीबाबत निर्णय घेताना पाहायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूला भाजपचेच एक खासदार तो वाद मिटल्याच्या नंतर काही दिवसांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात. त्यावर सुद्धा खूप मोठा वाद झाला. तर निशिकांत दुबेंनी जे स्टेटमेंट केलं होतं, खरं तर मला असं वाटतं की आपण ते त्यांचं स्टेटमेंट जे आहे ते पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांनी सुद्धा त्याचा कुठेतरी चुकीचा अर्थ काढणं हे योग्य नाही. त्यांनी पर्टिक्युलर व्यक्तींच्या संदर्भात त्यांनी म्हटलं, मराठी माणसांबद्दल त्यांनी म्हटलं नाही. असा खुलासा किंवा असं त्यांनी स्वतःही म्हटलं की जे बोलत आहेत
पूर्णच्या पूर्ण हे जे जसं बोललं जातं त्याला बरोबर सोयीनुसार वापरण्याचं काम हे प्रत्येकजण करतात. खरं तर त्या संदर्भात देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत, ते बोलत आहेत, परंतु याच्यामधून कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मुद्द्यांवरती उगाचच चर्चा करण्याचं काम हे प्रत्येक मंडळी करतात. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी विकासात्मक मुद्द्यांवरती महाराष्ट्राचं येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये ट्रिलियन इकॉनॉमीकडे कसा जाणार आहे किंवा कसा जाऊ शकतो या संदर्भात महाराष्ट्रातील सरकारला डायरेक्शन देण्याचं काम हे करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण या सत्तेमध्ये काम करत असताना तीनही नेते, मग ते आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा, ही सर्व मंडळी असा विचार करतायत की सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त निर्णय घेतले गेले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न हा त्याच दृष्टिकोनातून चालला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एक वेगळ्या पद्धतीने काम उभं राहिलं पाहिजे असा प्रयत्न चालला आहे. मुंबई जे आहे, मुंबईमध्ये वाहतुकीची कोंडी दूर झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मेट्रोचं जाळं हे सगळ्या मुंबईमध्ये लवकरात लवकर पसरलं गेलं पाहिजे की जेणेकरून या सगळ्या वाहतुकीला होणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत. इथले असणारे फ्लायओव्हर्स जे आहेत त्या फ्लायओव्हर्सवरती सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये रहदारीमुळे कोंडी होते, म्हणून मग अंडरग्राऊंड्स काही करता येऊ शकतं का याचा विचार हा आदरणीय देवेंद्रजींचं महायुतीचं सरकार करत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आरोग्याची व्यवस्था कशी चांगली होईल, त्याच्यामध्ये सुधारणा कशा होऊ शकतात याचा विचार केला जातो आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये एक वेगळ्या पद्धतीने आयाम कसा निर्माण होईल, गाव आणि त्याचबरोबर शहरातील या व्यवस्थांना एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला काम कसं उभं राहता येऊ शकतं, वर्ल्ड बँकेशी त्या संदर्भातली चर्चा सुरू झाली आहे. असं वेगळं काम की जे काम आपल्याला टाईम बॉम्ब पिरियडमध्ये येणाऱ्या काळामध्ये करता येऊ शकतं असा विचार महायुतीचं सरकार करत आहे. विकासात्मक दृष्टिकोनातून जाण्याचा सरकार विचार करत आहे. माझी आपण सर्वांना विनंती काय की आपण सर्वांनी सुद्धा त्या संदर्भातले सजेशन्स, जसं देवेंद्रजी म्हणतात त्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम हा पूर्णच्या पूर्ण प्रशासन असेल किंवा मंत्री असतील यांना सगळ्यांना दिला. 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक वेगळ्या पद्धतीने शिस्त जी आहे ती प्रशासनामध्ये लागली पाहिजे याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यानंतरच्या काळात झटकनच 150 दिवसात काय करायचं आहे याचा सुद्धा एक आराखडा लवकरात लवकर तयार करण्याचे निर्देश दिले. याचा अर्थ काय की आम्हाला टाईम बॉन्ड पिरियडमध्ये सामान्य जनतेला आवश्यक असणारे विषय की जे जाहीरनाम्यामध्ये आहेत, ज्या वस्तू विषयांपर न करता ही सर्व मंडळी विरोधक काय करतायत, दिशाभूल विषयांतर कसं करता येऊ शकतं. कारण लक्षात येत आहे की त्या दिशेने पूर्णच्या पूर्ण सरकार चाललं आहे, त्यांनी जे विजन पकडून काम करतायत त्या दिशेने चाललं आहेत, म्हणून कुठेतरी मुद्दा दुसरीकडे घेऊन जाऊन भावनिक दिशेने त्यांना कसं नेता येईल याचा प्रयत्न ही सगळीजण केवलवाणा प्रयत्न आहे असं मला वाटतं. तुम्ही शिस्तीचा उल्लेख केलात, शिस्तीवरून एक प्रश्न आहे माझ्याकडे. तत्पूर्वी हिंदीच्या संदर्भात जर बोललो आपण तर कुठेतरी मराठी सक्तीचा जो विषय होता किंवा हिंदीचा पर्यायी भाषा म्हणून पुढे आणण्याचा विचार होता तो कुठेतरी काही काळासाठी मागे पडलाय असं सध्या तरी दिसतंय. समिती सुद्धा आली आहे, परंतु एक परसेप्शन असं तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळते की भाजपची याबाबत कुठेतरी भूमिका मांडताना अडचण होते. कुठेतरी भाजप द्वंद्वामध्ये सापडलाय. मराठीचा प्रखरपणे समर्थन सुद्धा करताना दिसत नाहीये आणि हिंदीचं सुद्धा कुठेतरी समर्थन होताना अडचण दिसते. भाजप कुठेतरी द्विधा मनस्थितीमध्ये अडकलाय या मराठी हिंदीच्या संदर्भातल्या धोरणामध्ये. मला माहीत नाही की असं आपण का म्हणता किंवा कशासाठी म्हणताय. देवेंद्रजींनी या संदर्भामध्ये सरकार म्हणून असणारी भूमिका, भारतीय जनता पार्टी म्हणून आमची असणारी भूमिका अतिशय स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून मांडली. यामध्ये कुठेही मनस्थिती बदलली किंवा काय असं काहीच झालं नाही. या सगळ्या गोष्टी
आपण असा विचार करताय किंवा कोणीतरी विचार करायला लावत आहे असं आपणच म्हणतो आहे असं मला वाटतं. माझं पुन्हा एकदा तेच सांगणं आहे, एखाद्या विषयाला, एखादा विषय जो असतो त्याला, तुमचं काय झालं आहे, तुम्ही चॉकलेट खात नाही आहात, चॉकलेट खाल्लं तर ते 5 मिनटामध्ये किंवा 10 मिनटामध्ये त्या चॉकलेटचा आस्वाद आपल्याला घेता येतो आणि चॉकलेट खाऊन ते विरघळतं. तुम्ही बबलगम खाता, तो चिंगम असतो नाही का, त्या चिंगमसारखा विषय चालू झाला आहे. तुम्ही ते चॉकलेट समजून खाताय आणि त्याला किती वेळ त्याला करवत राहावं, चावत राहावं, याचं काहीतरी लिमिट असतं. मला असं वाटतं की आता तो बबलगम पण सुद्धा जो आपण खातो, लहानपणापासून खात होतो, एक वेळ अशी येते की त्याला काढायचं आणि फेकून द्यायचा असतो. मला असं वाटतं हा जो विषय जो आहे तो बबलगम म्हणून तुम्ही त्याला बऱ्याच वेळेला त्याला चाव 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 चिव 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 केलेला आहे, तो संपवला पाहिजे, काढून आता तो फेकून द्यावा असं मला वाटतं. थोडक्यात मराठी भाषा आणि अस्मितेवरून जो मुद्दा सुरू झाला आहे तो आता थांबवला पाहिजे, विनाकारण तो लांबवला जाऊ नये अशी तुमची धारणा आहे. पक्षशिस्तीचा तुम्ही आत्ता उल्लेख केला की सरकारचा कशा पद्धतीनं कारभार चालला आहे आणि सरकारमध्ये शिस्त असावी, मंत्र्यांनी शिस्तीत वागावं, काम व्यवस्थित करावं, या दृष्टीनं फडणवीस स्वतः प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यक्रम सुद्धा घेतलेत, हे देखील मान्य आहे. पण सरकारमधले काही मंत्री आणि पक्षातील काही नेते, एक उदाहरण आत्ता ताजं आपल्याला परवाच पाहायला मिळालं, ज्या पद्धतीनं विधानभवनामध्ये राडा झाला, विधानभवनाची संस्कृती, तुम्ही सुद्धा वरिष्ठ सदस्य आहात, हे नेते जे पक्षाच्या प्रतिमेला कुठेतरी तडा जातोय या सगळ्या नेत्यांच्या वर्तनामुळे. मध्यंतरी नितेश राणेंची सुद्धा काही विधानं सातत्यानं चर्चेत गेली. एक विधान तुम्ही स्वतः नागपूरच्या पत्रकार परिषदेत खोडून काढलं होतं की त्यांचं ते विधान व्यक्तिगत स्वरूपाचे. दुसरा कालचा प्रकार जो विधानभवनामध्ये झाला की ज्या पद्धतीनं पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी, आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, या सगळ्या लोकांना आवरणं कुठेतरी अडचणीचं ठरते किंवा यांना आवरणं हे भाजपसाठी डोकेदुखी ठरते असं वाटत नाही, किंवा त्यांच्यामुळे इमेजमध्ये कुठेतरी फरक पडतोय. एक वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करायलाच हवा की आपण पूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आहोत. 3-3.5 लाख लोक आपल्याला ज्यावेळेला निवडून देतात त्यावेळेला आपण आपल्या प्रतिमेला किंवा या सगळ्या गोष्टीला कुठेही बाधा येऊ नये हे पाहणं हे वैयक्तिक आपलं स्वतःचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्यांनीच सांभाळल्या पाहिजेत. त्या संदर्भातलं नेहमीच पक्ष म्हणून असेल किंवा वैयक्तिक सर्व मंडळी, ज्येष्ठ मंडळी त्या संदर्भातलं मार्गदर्शन करतच असतात. पक्षातील नेते मंडळीसुद्धा या संदर्भामधले डायरेक्शन्स जे आहेत की असं करू नका असे डायरेक्शनसुद्धा देत असतात. परवाच्या दिवशी जो प्रकार घडला त्या संदर्भात आपल्याला माहीत आहे की देवेंद्रजींनी त्या संदर्भात जी भूमिका जी आहे ती भूमिका ही सभागृहामध्ये सुद्धा मांडली. त्यानंतरच्या काळात गोपीचंद पडळकरजी यांनीसुद्धा केलेलं जे कृत्य आहे त्या संदर्भात त्यांनी स्वतः सभागृहामध्ये स्वतः क्षमा मागितलेली आहे. पण असे प्रकार सभागृहातच काय का सभागृहाच्या बाहेरसुद्धा होऊ नयेत असं माझ्यासारख्या कार्यकर्ता म्हणून मला स्वतःलाही वाटतं. पडळकरांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली, फडणवीसांनी सुद्धा त्यांना समज दिली, तुम्ही सुद्धा बोला असाल किंवा बावनकुळेंनी त्यांच्या संदर्भामध्ये विधानं केली असतील. पण पुन्हा एकदा काल दुपारी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती पडळकर आले आणि त्यांनी माध्यमांना बाईट दिला. ते असं म्हणाले की मी शांत बसलोय याचा चुकीचा अर्थ आव्हाडांनी काढू नये. पुन्हा एकदा त्यांनी प्रोवोक करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची प्रतिमा सौम्य वरकरणी आहे असं अनेक जण म्हणतात, परंतु तुम्ही कठोर प्रशासक म्हणून सुद्धा पाहिलेले आहेत. कठोर भूमिका सुद्धा तुम्ही सातत्यानं कोकणामध्ये विशेषत्वानं लोकसभेच्या काळात ज्या काही घडामोडी घडल्या किंवा घडवल्या गेल्या त्यात तुम्ही की रोलमध्ये होतात. तर या नेत्यांना स्पष्ट शब्दात समज प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही देणार का? खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोणीतरी समोरून काहीतरी बोलल्यानंतर त्याचे रिॲक्शन्स हे प्रत्येकजण देतात. त्यामुळे दोन्ही बाजूने काय होतं आहे हे सुद्धा तपासणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही दोन्ही बाजू जेव्हा पाहता किंवा याची जेव्हा सुरुवात झाली तुम्हीच माध्यमांनी ती दाखवली आहे
की सुरुवात कुठून झाली आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने हे सगळं प्रत्येकजण करतात. त्यामुळे माझं तेच म्हणणं आहे की प्रत्येक लोकप्रतिनिधीने या सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजेत आणि त्या संदर्भामध्ये असं करत असताना की आपल्याला कुठेतरी TRPच्या लढाईमध्ये राहावं म्हणून आपण हे करतोय का, हे सुद्धा कुठेतरी पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. मुलाखतीच्या मध्यातला एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे ज्याची तयारी तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून शांतपणे करताय. प्रदेश मुख्यालयात आम्ही पाहतोय सातत्यानं बैठका होत आहेत, तुम्ही राज्यभरात दौरे करतायत. महापालिका निवडणुकांसाठी भाजपची स्ट्रॅटेजी काय असेल? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये संघटन पर्व सुरू आहे. संघटन पर्वामध्ये भारतीय जनता पार्टीची सर्वच्या सर्व संघटनात्मक रचना ही पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं असतं. आमच्या असणाऱ्या मंडलाच्या कमिट्या या पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण करण्याचं काम सुरू झालं आहे. त्यानंतर त्यांच्या असणारे आघाडी प्रकोष्ठ या सगळ्या गोष्टी पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यानंतरच्या काळामध्ये जिल्ह्याच्या असणाऱ्या कमिट्या या पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यानंतर प्रदेशाची टीम असं पूर्णच्या पूर्ण एक शेड्यूल जे आहे ते शेड्यूल आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक तिथल्या असणाऱ्या पदाधिकाऱ्याला या सगळ्या गोष्टी समजून सांगून आपल्याला कशा पद्धतीने संघटनात्मक रचना करायच्यात त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा करून करणं हे कधीही पार्टीला अपेक्षित आहे. त्यामुळे त्या भागांमध्ये त्या विभागांमध्ये जाऊन आम्ही बैठका घेतो आहे. माझ्याबरोबर सर्व लोकप्रतिनिधी हे सुद्धा त्या संदर्भातली त्या बैठका घेतात. आणि हे संघटन पर्व जे आमच्याकडे एक पद्धत आहे, 3 वर्षातून बदल संघटनेमध्ये हा होत असतो. त्यामुळे सातत्याने ही प्रक्रिया संघटन पर्वामधली ही सुरू असते. ही प्रक्रिया जानेवारी महिन्यापासून सुरू झाली आहे. अंदाजे सप्टेंबरपर्यंत ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होणं हे अपेक्षित आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला असंच दिसेल की बैठका होत आहेत. बैठकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांची जबाबदारी या सगळ्या गोष्टी होत राहतील. स्पेसिफिकली मुंबई, ठाणे आणि मोस्ट हिटेड कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संदर्भात महायुती म्हणून निवडणूक लढवली जाईल का? पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आता शेवटी महाराष्ट्र प्रदेश म्हणून माझ्याकडे आलेली जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी महायुतीमध्येच निवडणुका लढणार आहोत. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, ही सर्व नेते मंडळी जी आहेत ही गेली वर्षानुवर्ष राजकारणामध्ये काम करत आहेत. अनेक वर्ष या सगळ्यांना फार अनुभव आहे, राजकारणाचा अनुभव आहे, निवडणुकांचा अनुभव आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी ज्या पद्धतीने महायुतीचं सरकार म्हणून राज्यात काम चालू आहे, त्यामुळे त्या ठिकाणी काय करावं काय करू नये त्या संदर्भातले निर्णय जे आहेत हे अतिशय शांतपणे घेतील. आणि आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अतिशय शांतपणे निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून कशा होतील आणि त्या ठिकाणी महायुतीचेच प्रमुख पदाधिकारी, मग महापौर असेल, नगराध्यक्ष असेल, जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल, हे कसे जिंकून येतील ते आम्ही नक्की त्याचा विचार करू. हे अगदीच अपेक्षित असं उत्तर होतं जे तुम्ही सातत्यानं पत्रकार परिषदांमधून देता. पण हे तुम्हालाही माहिती आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल आणि इतर काही मोजक्या बोटावर मोजण्या इतक्या महापालिका आहेत जिथे भाजप आणि शिवसेनेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये एक शब्द फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चर्चेला जातो तो म्हणजे मोठा भाऊ. माझा थेट प्रश्न आहे आणि मला थेट उत्तर अपेक्षित आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा भाऊ कोण असेल? एक गोष्ट मी पुन्हा तेच सांगेन की तुम्हाला असं वाटतं की कोण मोठा कोण छोटा या संदर्भामध्ये, आणि त्या संदर्भात खरं तर आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने आमचे तिन्ही नेते म्हणजे देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा, हे तिघांचं बाउंडिंग एवढं चांगलं झालं आहे ना की ते रक्ताचे भाऊ असल्यासारखे वागायला लागलेत. त्यामुळे मी असं सांगणं की बाबा नक्की कोण छोटा कोण मोठा तर हे फार चुकीचं होईल. पण मला खात्री आहे
की महाराष्ट्राला सुद्धा आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या पत्रकारांनी सुद्धा या गोष्टीचा पूर्ण विचार काय करायला हवा की ही तिघही भावंड अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचं असणारं जे विकासात्मक असणारे सगळे विषय अतिशय चांगल्या पद्धतीने जर हाताळत असतील तर राजकीय समीकरणामध्ये त्यांना अडकवू नका. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेण्याचं स्वप्न देवेंद्रजी, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ही सगळीजणं जी पाहत आहेत ना, त्या दिशेने अतिशय चांगल्या पद्धतीने जर ही तिघंजणं जात असतील तर मला असं वाटतं की तुम्हीही गो अहेड म्हटलं पाहिजे. नाही, गो अहेड म्हटलंच पाहिजे, परंतु महायुतीमध्ये सुद्धा सारं काही आलबेलं असं नाही आहे. सातत्यानं ज्या ठिकाणी भाजपचा आमदार आहे तिथे इतर पक्षातला उमेदवार आयात करून त्याचा पक्षप्रवेश केला जातोय. आपण अक्कलकोटचं उदाहरण घेऊयात, आपण आत्ता सासवडमध्ये तुम्ही स्वतः पक्षप्रवेश घेतला त्या संजय जगतापांचं उदाहरण घेऊयात. ज्या ज्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षाचा उमेदवार जिंकलाय तिथे तिथे तुम्ही 2029च्या दृष्टिकोनातून उमेदवार आयात करताय. मी स्पेसिफिकली कल्याण डोंबिवलीच्या संदर्भात बोलत होतो. हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं की भाजप आणि शिवसेनेतले रिलेशन्स मागच्या काही वर्षामध्ये ठाणे, कल्याण डोंबिवली या भागात कसे राहिले. गणपत गायकवाडांचा किस्सा असेल, तत्पूर्वी झालेल्या काही गोष्टी असतील, किंवा ज्या प्रश्नाची सातत्यानं चर्चा होती ती म्हणजे एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण यांच्यातलं जे काही शीतयुद्ध आहे. खरं तर हे असं शीतयुद्ध आहे का, आणि जर ते असेल तर त्याचा पुढचा अध्याय या पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहायला मिळेल का? खरं तर तुम्ही ज्याची चर्चा करताय असा कोणताच विषय नाही. मी असेन, एकनाथराव शिंदेजी असतील, आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी असतील, आमचे अतिशय चांगले संबंध आहेत. गेली वर्षानुवर्ष आम्ही सर्वजण महायुतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आहे हे सर्वांना माहीत आहे. काही मोजके प्रसंग जर सोडले, महानगरपालिकेची निवडणूक असेल की त्यावेळेला आम्ही सर्वजण की त्यावेळच्या काळामध्ये विरोधात, त्यावेळच्या काळामध्ये आम्ही लढलो. त्यावेळेला महायुती झाली नाही म्हणून आम्ही विरोधात लढलो. परंतु ज्या क्षणाला निवडणुकीचा निकाल लागला आम्ही सर्वजण पुन्हा महायुतीमध्ये एकत्र आलो. त्यामुळे हे काही सगळ्यांना माहीत आहे की आदरणीय देवेंद्रजी जे आहेत ते अतिशय उदार आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा किंवा ह्या सगळ्या निवडणुका ज्यावेळेला आम्ही विरोधात ज्यावेळेला लढलो त्यावेळेला महापौर देण्याची वेळ आली तेव्हा देवेंद्रजींनी एका क्षणांमध्ये सांगून टाकले की महापौर त्यांचा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, महापौर, एक थोडं थांबवतो, महापौर पदाच्या संदर्भात तुम्ही परवा सुद्धा एक विधान केलं की देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचा माणूस आहे, दिलदार माणूस आहेत, महापौर पद सुद्धा देतील अशा प्रकारच्या आशयाचं एक विधान तुम्ही केल्याचं मला आठवतं. मुंबईमध्ये असं काही परत होऊ शकतं जर त्याच प्रकारची स्थिती निर्माण झाली? 2 गोष्टी आहेत. तुम्ही जसं म्हटलं की तेव्हा काय होईल, पूर्वी ही निवडणुकीच्या अगोदर काय घडणार होतं हे कोणालाच माहीत नव्हतं. देवेंद्रजींनी त्या संदर्भातला निर्णय घेतला. त्यामुळे देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा हे तिघंजण मी जसं म्हटलं यांच्यामध्ये एवढं चांगलं बॉन्डिंग आहे की या तिघांच्या बॉन्डिंगमध्ये हे तिघंजण मिळून जे काही ठरवतील ते महायुतीच्या सगळ्या नेत्यांना असेल, कार्यकर्त्यांना, सगळ्यांना मान्य असेल. कल्याण डोंबिवली, पुन्हा एकदा यातला उपप्रश्न विचारा असं वाटतो. कल्याण डोंबिवली आणि मुंबईमध्ये, कल्याण डोंबिवली ठाणे असेल किंवा मुंबई असेल, या शहरांमध्ये जर शिवसेनेचा महापौर बसवावा लागला, तशी परिस्थिती निर्माण झाली आणि पुन्हा एकदा जसं तुम्ही उल्लेख केलात की देवेंद्र फडणवीस यांनी उदार मनानं तो निर्णय घेतला, तर तो संघटनेला मान्य असेल? एक गोष्ट लक्षात घ्या की बॉस इज ऑलवेज राईट. अशा पद्धतीने काम हे गेली वर्षानुवर्ष पार्टी आणि पार्टीचा कार्यकर्ता हा करत असतो. त्यामुळे जे निर्णय देवेंद्रजी त्यावेळेच्या काळात घेतील तो निर्णय संघटना म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला हा मान्यच असतो. त्यामुळे त्याची चिंता हा कोणी कार्यकर्ता करत नाही. कार्यकर्ता संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून, संघटना विस्ताराच्या दृष्टिकोनातून अतिशय टोकाची भूमिका घेत असतो. ही वस्तुस्थिती आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी त्याच दृष्टिकोनातून, संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न जो करायला पाहिजे तो प्रयत्न करते. अगदी हा जो प्रश्न त्याचं मला थोडक्यात उत्तर हवं आहे. तुम्ही प्रदेशाध्यक्ष झालात आणि तुमच्या रूपानं पहिल्यांदा भाजपनं कोकणात प्रदेशाध्यक्ष दिला आहे.
त्याची काही समीकरणं, त्याची काही कारणं, निश्चितच त्याची चर्चा सातत्याने होते की कोणाला शह दिला, कोणाला काटशह दिला, कुठलं समीकरण भाजपने कोकणासाठी तयार केले, त्या दृष्टीने रवी चव्हाणांना पुढे आणलं गेलं. कोकणाच्या दृष्टीने तुम्ही नेमकं काय करताय? कारण लोकसभेत आपण पाहिलं असेल, मी सत्तेमध्ये असणारा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असल्यामुळे खरं तर बऱ्याच गोष्टीची चर्चा होते, पण मी संघटनेतला युवा मोर्चापासून काम करणारा कार्यकर्ता आहे. त्या चर्चेत किती तथ्य वाटतं, ज्या काही चर्चा होत्या? नाही, बऱ्याच गोष्टी त्याच्या चर्चेमधून असू शकतात, परंतु सातत्याने भारतीय जनता पार्टीमध्ये वेगवेगळ्या भागातील असणाऱ्या व्यक्तींना हे नेतृत्व देण्याची आणि नेतृत्वाची संधी असते, आणि ही संधी 3 वर्षासाठीच असते. 3 वर्षामध्ये बदल हा निश्चित असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये लक्षात हे येत आहे की मला ती जबाबदारी दिली आहे, त्यामुळे माझी जबाबदारी काय, तर कोकण असेल किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक भागामध्ये रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील, यासाठी हे सरकार कसं काम करू शकतं किंवा सरकारची त्या संदर्भातली भूमिका ही अधिक स्पष्ट असणं हे अत्यंत गरजेचं आहे. देवेंद्रजीसुद्धा त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत. वाढवण बंदर असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जे FDI, जे वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रात आल्या आहेत, या महाराष्ट्रात जेवढे MOU झाले त्या MOUपैकी 80% जास्त कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे सर्वात मोठी असणारी महायुतीच्या सरकारमधली असणारी सर्वात मोठी, ज्याला म्हणतो आपण माइलस्टोन जोनला म्हणतो, तो आहे असं मला वाटतं. त्यामुळे सरकार अतिशय पॉझिटिव्हली महाराष्ट्राच्या असणाऱ्या तरुणांसाठी सुद्धा काम करत आहे, आणि मला खात्री आहे की ते टाईम बॉम्ब पिरियडमध्ये होणं हे गरजेचं आहे, आणि त्यासाठी सरकार आणि संघटना एकत्र काम करणं गरजेचं आहे. आम्ही सर्वजण ते करतो. तुम्ही आत्ता मित्रपक्षांच्या संदर्भात म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा उल्लेख रक्ताच्या भावापेक्षाही मजबूत नातं आहे असा उल्लेख केला. मला खरं तर तो अमर अकबर अँथनीचाच सीन आठवला. पण मित्रपक्षांना सांभाळताना कुठेतरी 2029ची जी तुम्ही तयारी स्वबळाची करताय, कारण मला ते भाषण आठवतं अमित शहांचं. दादरच्या स्वामीनारायण मंदिराच्या योगी सभागृहामध्ये त्यांनी भाषण केलं होतं विधानसभा निवडणुकीच्या आधी, की यावेळेला आपल्याला युतीचं सरकार बनवायचं आहे, परंतु 2029चं जे सरकार असेल ते संपूर्ण कमळ 100% भाजपचं असेल. ते टार्गेट पूर्ण करता करता मित्रपक्षांना सांभाळणं ही तारेवरची कसरत रवींद्र चव्हाण कशी करतायत? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, संघटनात्मक ज्या ज्या ठिकाणी बैठका होत असतात त्या त्या ठिकाणी बैठकांमध्ये भारतीय जनता पार्टी केंद्रीय नेतृत्व हे 100% भाजप असं म्हणत असतं. आदरणीय अमितजींनी 29ला त्या संदर्भात 100% भाजपा म्हणून सांगितलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे त्यांनी प्रत्येकाने त्या दिशेने संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होणं ही गरज आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण पार्टी म्हणून, कार्यकर्ता म्हणून त्या सगळ्या गोष्टीची तयारी करतो. पण ज्या पद्धतीचे पक्षप्रवेश मी आधीसुद्धा उल्लेख केलात की ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे, शिवसेनेचा आमदार आहे किंवा अजित पवारांचा आमदार निवडून आला आहे, त्या ठिकाणी क्रमांक 2चा जो उमेदवार राहिला होता त्याला आपल्या पक्षात घेणं. आता मी उदाहरणं तुम्हाला आत्ता दिली, संजय जगताप असतील किंवा इतरही काही मंडळी असतील. तर ही सगळी जी काही घडामोड घडते ती स्वबळाच्या दृष्टीने घडते हे स्पष्ट आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा भाजपचा कायम आहे का? हे 2 गोष्टी लक्षात घ्या. प्रत्येकाने कोणत्या चष्म्यातून पाहावं हे फार गरजेचं असतं. प्रत्येक पक्षाला त्याचा विस्तार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तो प्रत्येक पक्ष करण्याचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्रामधली असणारी परिस्थिती लक्षात घ्या. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे. आदरणीय शिंदेसाहेब असतील, अजितदादा, ही सगळीजणं मिळून एकत्र चांगलं काम करत आहेत. आमचं महायुतीच्या सरकारमध्ये जवळजवळ 235-40 आमदार आहेत. एवढे आमदार पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये निवडून आलेले आहेत. त्यामुळे एक पॉझिटिव्ह वातावरण सर्वच्या सर्व महाराष्ट्रामध्ये आहे. 5 वर्ष हे सरकार असंच चालणार आहे अशी मानसिकता संपूर्ण महाराष्ट्रामधील असणाऱ्या इतर पक्षांमध्ये आहे. जे इतर पक्षातली मंडळी आहेत
ते असं विचार करतायत की विकासात्मक काम हे महायुतीचं सरकार करत आहे, त्यामुळे आपल्यावरती विश्वास ठेवणारी असणारा जो मतदार आहे त्या मतदाराचं ज्याला आपण आश्वासन देत असतो की मी तुमच्या हे आश्वासन पूर्ण करेन, हे आश्वासन पूर्ण करेन, यांची सर्वांची आश्वासनं जर पूर्ण करायची असतील तर आपल्याला कोणत्या तरी महायुतीमधल्या असणाऱ्या घटक पक्षाबरोबर गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. आणि मग त्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी कोणाला द्यावी तर ती फर्स्ट प्रायोरिटी स्वाभाविकपणे देवेंद्रजीला दिली जाते. सेकंड प्रायोरिटी कोणाला द्यावी तर ती वेगवेगळ्या पद्धतीने शिंदे, फडणवीस की कोणाला किंवा अजितदादा कोणाला तरी दिली जाते. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल 3च पक्षामध्ये लोकांचा येण्याचा सर्वात मोठा ओघ आहे. त्यामुळे प्रत्येकजण त्या 3ही पक्षामध्ये येत आहेत. त्यामुळे कुठेतरी जास्त येत आहेत, कुठेतरी कमी येत आहेत असं नाही, परंतु महायुतीमध्येच 3 जण येत आहेत हे समाधानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. थोडक्यात ज्यांना आपल्या आश्वासनांची पूर्तता करायची आहे त्यांना भाजपसोबत येण्यासाठी स्कोप आहे असं आपण म्हणू शकतो. हो, 100%. ह्या स्कोपवरूनच परवा एक किस्सा विधान भवनामध्ये घडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेमध्ये चर्चेच्या दरम्यान उद्धव ठाकरेंना एक उद्देशून विधान केलं की खाली चर्चा सुरू होती आणि मुख्यमंत्री बोलत होते, तर खालून काही लोकांनी काही विधानं केली. त्यावर मुख्यमंत्री असं म्हणाले की 2029 पर्यंत मी विरोधी पक्षात येण्याचा तर प्रश्न नाही, परंतु उद्धवजी तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर स्कोप आहे, त्याचा आपण वेगळ्या पद्धतीने विचार करू. या सगळ्या पक्षप्रवेशाच्या वाहत्या गंगेमध्ये उद्धव ठाकरे पण भाजपसोबत येतील का? खरं तर ते काय म्हणाले मला माहीत नाही, परंतु 2 गोष्टी फार असतात. काही गोष्टी त्याची चर्चा करायची किंवा न करावी या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीची चर्चा करू नये. परंतु असं ओपनली जर मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होत असेल, थेट ऑफर दिल्या जात असतील, स्कोप आहे, बघूयात, चर्चा करूयात, वेगळ्या पद्धतीने याचा विचार करूयात, अशा प्रकारे जर होत असेल तर यावर भाष्य करणं क्रमप्राप्त आहे. बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय, पण मी ऐकणं फार गरजेचं आहे. मी ते कधी ऐकलेलं नाही, खाजगीतही ऐकलं नाही आणि प्रत्यक्षातही ऐकलं नाही. जे मी ऐकलं आहे त्या संदर्भात बोलणं उचित आहे. म्हणजे तुम्ही फडणवीसांनी दिलेली ऑफरबद्दल काहीच ऐकलं नाही? मी ऐकलं नाही. हरकत नाही. त्याच पातळीवरती दुसरी घडामोड अशी आहे की सातत्यानं ठाकरेंच्या आणि फडणवीसांच्या भेटी होत आहेत, याची तर तुम्हाला पूर्वकल्पना असेलच. काल विधान भवनामध्ये त्यांची आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची 25 मिनिटं अँटी चेंबरमध्ये चर्चा झाली. त्याआधी विधान भवनाच्या पायऱ्यांवर त्यांची भेट झाली. विधान परिषदेतला हा किस्सा घडला. ठाकरेंना खरं स्कोप आहे का हा प्रश्न मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतोय. हे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं वातावरण हे वर्षानुवर्ष सत्ता असेल, सत्ता पक्ष असेल किंवा विरोधामध्ये हे वर्षानुवर्ष राहिलं आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व पक्ष हे वर्षानुवर्ष हे एक दुसऱ्याशी तसे चांगल्या पद्धतीने अशा चर्चा करताना गेले अनेक वर्ष हे दिसत आहेत. त्यामुळे एखाद्या गोष्टीची विकासात्मक असेल किंवा वैयक्तिक असेल चर्चा करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. गेली वर्षानुवर्ष वैयक्तिक संबंध या सर्व लोकांचे आहेत, होते, त्यामुळे कदाचित ते बोलत असतील. एखाद्या ठिकाणी चहा पियाला जरी बसलो तरी चहा आणायला सुद्धा 15 मिनटं लागतात. त्यामुळे 15 मिनटं चहा आणायला लागली असतील म्हणून कदाचित तेवढा वेळ बसले. थोडक्यात फडणवीस आणि ठाकरेंची चाय पे चर्चा झाली असं आपण म्हणू शकतो. चांगलं आहे. अशा चर्चा पुन्हा होतील, चहा प्यायला परत भेटतील. 2 गोष्टी आहेत. तुम्ही जाल का चहा प्यायला? 2 गोष्टी लक्षात घ्या. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून माझ्या पार्टीला जे जे आवश्यक आहे, माझ्या पार्टीच्या जे जे हिताचं आहे ते मला 100% करणं हे अपेक्षित आहे. माझ्या पार्टीच्या जे हिताचं आहे त्याचं एक ठोकताळा म्हणजे ज्याला आपण म्हणतो ते आम्ही तयार केलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीमध्ये जे जे आवश्यक आहे त्याच ठिकाणी त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी किंवा जेवण्यासाठी हा मी नेहमीच जात असतो. आता मुलाखतीच्या शेवटाकडे आपण जाऊयात. शेवटचे 2 महत्त्वाचे प्रश्न. 7 महिन्यांपासून राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार आहे. 8 महिन्यांपासून तुम्ही विकासात्मक कामांचा उल्लेख केलात, मेट्रो असेल, अनेक पायाभूत सुविधा असतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या नात्यानं त्यांच्या एकंदर 8 महिन्यांच्या कार्यकाळाकडे तुम्ही कसं पाहता? आपण देवेंद्र फडणवीस यांना अतिशय चांगले ओळखतो.
किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा त्यांच्याकडे पाहताना एक त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. एक द्रष्टा नेता ज्याला म्हणतात असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करणं हे फार गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट विजन ठेवून कशी करावी हे देवेंद्र फडणवीस हे नेहमी करत असतात. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की गेली वर्षानुवर्ष काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला काय आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून ते काम करायला सुरू केलं आहे. 2014च्या अगोदरचा महाराष्ट्र तुम्ही पाहिला असेल, दुष्काळ असणारा महाराष्ट्र तुम्ही पाहिला होता. ओला दुष्काळ किंवा सुका दुष्काळ असायचा. दुष्काळापासून महाराष्ट्रातील ही सर्व गावं 28,000पेक्षा जास्त गावं जी दुष्काळ ज्या ठिकाणी पाण्याविना असतात ती सर्वच्या सर्व गावं दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. जलयुक्त शिवार सुरू केलं. मराठवाडा आणि या सगळ्या भागांमध्ये मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत पाणी नेण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होत आहे. ही सर्वात मोठी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे देवेंद्रजींच्या माध्यमातून झालं. विजेच्या संदर्भामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला वीज मिळाली पाहिजे आणि म्हणून त्यांनी विजन ठेवून काम करायला सुरुवात केली. त्यांना त्यांच्या वेळेला वीज मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. प्रत्येक ग्राहकाला वीज स्वस्त मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. अपारंपरिक ऊर्जेकडे त्यांनी एक विशेष लक्ष देण्याचं काम विजन ठेवून केलं आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आली पाहिजे. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी या महाराष्ट्रात तयार होऊ शकतील या विषयावरती विशेष लक्ष त्यांनी द्यायला सुरुवात केली. आणि संपूर्ण देशामध्ये जी इन्व्हेस्टमेंट येते ती सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात येते. आलेल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 80%पेक्षा जास्त ठिकाणी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. हे तुम्ही आणि आम्ही सर्वजण पाहत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झिरो टॉलरन्स असला पाहिजे. व्यापाऱ्यांनासुद्धा काम करत असताना तिथेही कोणतीही अडचण येऊ नये. प्रत्येक परवानग्या या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी काम करायला सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे काय तर पारदर्शकता निर्माण व्हायला हवी म्हणून प्रत्येक कचेरीमध्ये मराठीत एकतर मराठी भाषेतच सरकारी कामं झाली पाहिजेत असा जेव्हा आग्रह करत असताना प्रत्येकाला घर बसल्या व्हॉट्सअपवरती याच्यानंतरच्या काळामध्ये प्रत्येक विषय हा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून ते पावलं उचलत आहे. हे सगळेच्या सगळे निर्णय जे आहेत ते खरं तर ऐतिहासिक निर्णय आहेत. एक वेगळ्या दिशेने महाराष्ट्राला ते घेऊन जात आहेत. आणि मला खात्री आहे की त्यांनी जे मनात ठरवलं आहे की ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राची जी करायची आहे ते त्या दिशेने पावलं उचलत आहेत आणि नक्की त्या दिशेने पावलं जातील. एक शेवटचा प्रश्न. खरं तर 2014 नंतर देशामध्ये भाजपची सत्ता अनेक राज्यांमध्ये स्थापित झाली. महाराष्ट्रात उल्लेखनीय बाब म्हणजे सलग 3 निवडणुकांमध्ये भाजप 100+ जातोय. 2014ला एक स्लोगन फार प्रसिद्ध झालं महाराष्ट्रामध्ये, देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र. आता 2024च्या निवडणुकीच्या नंतर जेव्हा तुम्ही प्रदेशाध्यक्ष झालात तेव्हा भाजपकडनं एक स्लोगन आता वापरलं जात आहे, देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि पक्षात रवींद्र. या स्लोगनची पक्षामध्ये सुद्धा खूप चर्चा आहे. कार्यकर्ते सुद्धा याबद्दल भरभरून बोलायला लागलेत. या स्लोगनच्या माध्यमातून भाजप पुढील काळातील काही राजकीय संकेत देऊ पाहते? नाही, खरं तर मराठी भाषा जी आहे ती यमक जुळवणारी भाषा आहे. असंच एक स्लोगन 2014ला होतं, हर हर मोदी घर घर मोदी. ते अतिशय फेमस झालं आणि त्यामुळे प्रत्येक माणसाच्या तोंडामध्ये, प्रत्येक लहान मुलाच्या तोंडामध्ये सुद्धा तेच स्लोगन होतं. त्यामुळे मराठी भाषा ही अलंकारिक भाषा आहे. यमक ज्या ज्या गोष्टीचे जुळले जातात ते जुळलेले यमक हे अतिशय पॉप्युलर होतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, यमक जुळणे याचा अर्थ तसा काढणे हे योग्य नाही असं मला वाटतं. 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पक्षाने आता मला जबाबदारी दिली आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक बळकट करणे आणि मी
प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टी गावाखेड्यापर्यंत अधिक मजबूत कशी होईल यासाठी मी प्रयत्न करत आहे. पण नावांचं हे यमक जर सत्तेचं समीकरण जुळवण्यामध्ये यशस्वी झालं तर पुढे त्याला काही भविष्य आहे किंवा त्यातून नव्या संधी निर्माण होतील असं वाटतं? दोन गोष्टी आपण ज्याची चर्चा करतो आहे या चर्चेला काहीच अर्थ नसतो. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, पार्टीचा छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पार्टीचा छोटा कार्यकर्त्याला जी जबाबदारी असते त्या जबाबदारीचं भान असणं हे फार गरजेचं आहे. अवकात असणे फार गरजेचं आहे. माझी तेवढी अवकात नाही आहे असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे मी या गोष्टीचा कधीच विचार करत नाही. मला पार्टीने जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी पूर्ण पार करेन. पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पूर्ण पद्धतीनं पूर्ण क्षमतेनं पार पाडेल. ज्या प्रकारचा प्रश्न आपण विचारला ती क्षमता माझी नाही, त्यांनी वेगळा शब्द उच्चारला, परंतु ती क्षमता माझी नाही असं स्पष्टपणे रवींद्र चव्हाणांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातला विकासात्मक मुद्दा असेल, मराठी भाषिक अस्मितेवरनं निर्माण झालेलं राजकारण असेल, उद्धव ठाकरे राज ठाकरेंची संभाव्य युती असेल, महाविकास आघाडीतील आणि महायुतीतील घटना असतील, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सातत्यानं होणाऱ्या भेटीगाठी असतील किंवा महायुतीतील पक्षांमध्ये पक्ष विस्तारासाठीच निर्माण झालेली स्पर्धा असेल, या सगळ्या विषयांवर रवी भाऊंनी आपल्याशी मुक्तपणे संवाद साधलाय. भाऊ खूप खूप धन्यवाद. तुमच्याशी संवाद साधला त्याबद्दल.